नमस्कार मंडळी. तर आज आपण नवरात्री विशेष शेंगदाण्याचे उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी 2 साहित्यामध्येच हे लाडू बनवून तयार होतात आणि एकदम दाणेदार असे हे लाडू बनवून तयार होतात. याच्यामध्ये अजिबात तेल आणि तूप याचा वापर केलेला नाही. तर इथे काय करायचे, सर्वात अगोदर मंद आचेवरती आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपल्याला इथे अशा पद्धतीने गूळ चिरून घ्यायचा आहे. नंतर एक मिक्सरचा जार घ्यायचा, त्याच्यामध्ये अगोदर शेंगदाणे घालायचे, नंतर थोडासा गूळ घालायचा आणि परत शेंगदाणे घालायचे. अशा पद्धतीने याला वाटून घ्यायचं. तर इथे एकदम छान असं वाटून झालेलं आहे. आपलं लाडू बनवण्यासाठी अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी राहिलेले थोडेसे गूळ आणि शेंगदाणे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचे, म्हणजे आपल्या लाडूला छान बाइंडिंग येते. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असे लाडू बनवून घ्यायचे. एकदम छान बनवले जातात, चवीलाही छान लागतात. 2 ते 3 महिने छान टिकतात. तर इथे गूळ आणि शेंगदाण्याचे प्रमाण आपल्याला दोन्ही सेमच ठेवायचे आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब